वंजाऱ्याचं भांडण आहे, कोणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे. हे भांडण वंजारा मराठ्याचं नाही. आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता. तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला. मी आज या ठिकाणाहून ठणकावून सांगतोय, संतोष देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला. तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छावा आणि लेकरं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो. बाकी काय वाल्मिक कराड काय दावतीवरण गेला काय? त्याला गल्लीमधलं चिरकुट गुन्हेगार त्याला विधान भावनात त्याचं नाव काय घेते? त्याची एवढी लायकी आहे का? अरे तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस, एकदा सांगा मला सापडत नाही. मी सापडून आणतो, हा ठाकरे सापडून आणतो. इथं छत्रपती संभाजी राजे बसलेत, मनोज दादा बसलाय, सुरेश दास अण्णा बसले, संदीपराव बसलेत. अरे एकदा सांगा, आम्ही धरून आणतो, आम्हाला सांगा. आईला दावती ब्रह्मवणी त्याला वाल्मिक कराड. अरे उचला याचं बिराड आता बस झालं. थांब रे बाबा, मला 2च मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडित नसतोय. मला दुःख वाटतं. या ठिकाणी परभणीची घटना बघा. संविधान वाचवायला गेलेलं सोमनाथ सूर्यवंशीला मारलं. देवेंद्र फडणवीस गप्प. देवेंद्र फडणवीस कुणाला भेटायला आले का? ना ते दलिताला भेटतात ना मराठ्यांना भेटतात. काय झालं आमच्या संतोष देशमुखच्या लेकराला येऊन भेटायला? देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटते का? बहुजनांची हा प्रश्न मी विचारतोय. प्रोटोकॉल आडवा येतो का इगो आडवा येतो? आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय. उभा राहा, फोटो दाखवा. संतोष देशमुख एकटा नाही, समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे, संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. आमच्या अंजलीताई दमाने यांनी सांगितलं, अंजलीताई दमाने यांनी सांगितलं 3 जणांची हत्या झाली म्हणे. आता त्याचा तपास झाला पाहिजे. मला तर वाटतं त्या वाल्मिक कराडकडं त्या धनंजय मुंडेचं यांचं गाभाडलं मोठं. त्याला यायनीच लपवलं असं बाबा. येऊ घातला तर आपलं काही खरं नाही. त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले, आदिवासींवरती हल्ले यांनी केले, पारध्यांवरती हल्ले यांनी केले. परवा दिवशी परळीमध्ये विकास जोगदंचं हत्याकांड विजापूरच्या कर्नाटकमध्ये नेऊन केलं. शब्द काढला नाही, त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही. आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो. जय भीम, जय शिवराय. यानंतर ऍडव्होकेट चंद्रकांत नवले हे 2 मिनिटात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी मराठा क्रांती योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, संभाजी महाराज, सुरेशांना दस, प्रकाशदादा सोळंके, संदीप भैया क्षीरसागर, मोहनरावजी जगताप, बजरंग सोनवणे आणि उपस्थित या चंपावती नगरीमधील बहादर माता आणि भगिनींनो, इतके दिवस झाले परंतु आतापर्यंत फक्त 4 आरोपी अटक झालेत. बाकीचे आरोपी कधी अटक होणार आहेत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मी या सभेतून आवाहन करतो की आपण लवकरच या ठिकाणी भेट द्यावी
आणि या संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा इथून पुढे तीव्र आंदोलन या जिल्ह्यातील जनता छेडल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं उपस्थित सर्व जे आदरणीय नरेंद्र पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत. मी या सगळ्यांना विनंती करतो की हे लवकरात लवकर जर कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या बरोबर माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले आणि आम्ही सर्वजण आपल्या बरोबर या संघर्षामध्ये आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माजी आमदार आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब त्यांना विनंती, या ठिकाणी आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. स्वर्गीय संतोष देशमुख साहेबांना प्रणामाने वंदन करून आज महाराष्ट्रातील 12 बलुतेदार आणि 18 पगड जात्यांना आणि या समाजाला घेऊन चालणारा आमचा संतोष देशमुख आमच्यामधून निघून